नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी मऊ लुसलुशीत अशा गूळ खोबऱ्याच्या आंबोळ्या बनवणार आहोत। खूप छान लागतात ह्या आंबोळ्या आपल्या आणि खायला सुद्धा तितक्याच चविष्ट गोड अशा ह्या आंबोळ्या आपल्या टेस्टी लागतात। त्याच्यामध्ये आपण बडीशोप वगैरे घालणार आहोत आणि ह्या अशा पद्धतीच्या आंबोळ्या ज्या आहेत ना त्या साऊथ इंडियन लोकांमध्ये बनवल्या जातात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही आणि झटपट होते। जसे आपण आंबोळ्या बनवतो त्याच पद्धतीने आहे, थोडंफार वेगळं आहे त्याच्यामध्ये। मुलांना टिफिनमध्ये वगैरे सुद्धा ह्या बनवून तुम्ही देऊ शकता, मुलंसुद्धा फार आवडीने खातील। तर आता आपल्या आंबोळीचं बॅटर तयार करून घेऊयात। तर बॅटरसाठी मी इथे 1 वाटी आहे ना तांदूळ घेतले होते, म्हणजे आपल्याला सगळं प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। 1 वाटी तांदूळ, तर अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी आपले मेथी दाणे घेतले होते। पाव वाटीपेक्षा थोडे कमी, म्हणजे 2 चमचे पकडा एवढे मेथी दाणे घेतले होते। तर आता हे सर्व जे आहे ना आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरला आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। आपण जसं आंबोळीचं बॅटर तयार करतो तसंच तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खोबरं घेतलेलं आहे, अर्धी कवड किसून, आणि गूळ घेतलेला आहे। आपल्याला जसं गोड पाहिजे ना त्याप्रमाणे गूळ घ्यायचा आहे। तर आता खोबरं आणि गूळसुद्धा वाटून घेतले मिक्सरला फिरवून, हे बघा पूर्ण असं एकदम पेस्ट करून घ्यायची आहे खोबरं गुळाची। त्यानंतर आता आपण जे बॅटर आपलं जे आहे ना आंबोळीचं तयार केलेलं ते घालून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला आंबोळीचं बॅटर केल्यानंतर तुम्ही किती गोड आंबोळ्या खाणार त्याप्रमाणे तुम्ही बॅटर घालून ठेवायचं आहे गूळ खोबऱ्यामध्ये। तर आता इथे मी एवढं बॅटर घालून ठेवलेलं आहे। तर आपल्याला अजून याच्यामध्ये थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं, म्हणजे कारण ते आपल्याला आहे ना सकाळी येण्यासाठी ठेवायचं आहे। त्यामुळे गूळ खोबऱ्यामध्ये घालताना ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे बॅटर। जर तुम्हाला गोड अजून हवे असेल तर अजून घालू शकता, पण गोडसाठी ना गूळच घ्यायचा, गुळाने खूप छान अशी टेस्ट येते। तर इथे बघा मस्त असं बॅटर आपण चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं 1 रात्रीसाठी। तर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात, कारण आपण ते सकाळी करणार आहोत। तर आता बघा सकाळ झालेली आहे आणि आपलं बॅटर बघा आपण जेवढं ठेवलं होतं त्याच्या दुप्पट झालेलं आहे। मी तुम्हाला इथे दाखवते, बघूनच कळलं असेल छान असं कसं फ्लफी तयार झालेलं आहे आपलं बॅटर। आता म्हणजे आपलं जे पीठ आहे हे ते छान असं आलेलं आहे आणि त्याला थोडासा रंगसुद्धा वेगळा असा आलेला आहे, कारण आपण त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे त्याचा थोडा रंगसुद्धा बदललेला आहे। तर आता बॅटर आपलं तयार आहे। तर आता आपण त्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालून घेऊयात। तर इथे आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे। वेलची पावडर घातल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते। तर वेलची पावडर घातलेली आहे, थोडा रंग येण्यासाठी हळद घातलेली आहे। त्यानंतर बडीशोप घ्यायची आहे। तर बडीशोपसुद्धा मी भाजून घेतलेली आहे, तर थोडीशी क्रश करून घेतली ती बडीशोप घालायची, त्याने छान चव येते। त्यानंतर पाणी घालायचं आहे थोडंसं आणि छान असं आपलं जे बॅटर आहे ते आता हे एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं बडीशोप वगैरे संपूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित तयार होईल, मिक्स होईल। तर आता आपण बॅटर जे आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण थोडं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे त्याच्यामध्ये। तर इथे आता मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा बॅटर आपलं चांगलं तयार करून घेतलं आहे। छान असा रंगसुद्धा आलेला आहे, कारण आपण त्याच्यामध्ये हळद वापरलेली आहे। तर आता आपण याच्या गोड अशा आपल्या मस्तपैकी आंबोळ्या करून घेऊयात। तर इथे तवासुद्धा तापत ठेवलेला आहे आणि आपण तूप घेतलेलं आहे। तर जे तूप आहे ते आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या आंबोळ्या पाहिजेत त्याप्रमाणे बॅटर घालून घ्यायचं आहे। चमच्याने होत नाही पसरवून, कारण का सांगू, त्याच्यामध्ये गूळ आहे ना, त्यामुळे ते आपण बोटाने व्यवस्थित पसरवून घ्यायचं, आपल्याला जसं पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे बोटाने व्यवस्थित पसरवता येतं। तर इथं छान असे आपले छोट्या छोट्या मी आंबोळ्या तयार करून घेणार आहे, म्हणजे बघायलासुद्धा खूप छान वाटतात आणि खायलासुद्धा खूप छान वाटतात। तर आता व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर वरून आपल्याला किंचित असं पुन्हा तूप सोडून घ्यायचं आहे आणि तिला असं मीडियम गॅसवरती छान असं शेकवून घ्यायचं आहे। आपल्या आंबोळ्या व्हायला जास्त वेळसुद्धा लागत नाही, झटपट होतात आणि मस्त अशा खरपूस शेकवून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम तर खूपच भारी लागतात। तुम्ही ह्या पद्धतीने ह्या गोड आंबोळ्या आहे ना मुलांना टिफिनला वगैरे देऊन बघा, मुलंसुद्धा फार आवडीने खातील। इतक्या चविष्ट लागतं की कळणार नाहीत की ह्या आंबोळ्या आहेत की काय आहेत, म्हणजे खूप चविष्ट लागतात आणि तुम्हाला त्याच्याबरोबर दुसरं काही करायचीसुद्धा गरज नाही आहे, नुसत्या खायलासुद्धा खूप छान लागतात ह्या आंबोळ्या आणि चहाबरोबर तर एकदम उत्तमच लागतात। तर इथे बघा मी आंबोळी आपली ही तयार झालेली आहे।
तर अशा पद्धतीने दुसरी आंबोळी आपल्याला घालून घ्यायची, पुन्हा तूप लावून घ्यायचं थोडंसं आणि पुन्हा बॅटर घालून व्यवस्थित हाताने पसरवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही सर्व आंबोळ्या आपल्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने हा वेगळा असा नाश्ता करून बघा। रोज तोच नाश्तासुद्धा खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर या पद्धतीचा हा नाश्ता सगळ्यांनाच आवडेल असा आहे आणि खरंच खूपच छान लागतो। आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने आपल्या ह्या आंबोळ्या करून बघा, सगळ्यांनाच आवडतील। इतक्या छान अशा चविष्ट बनतात। तर तुम्ही या पद्धतीने ह्या आंबोळ्या करून बघा, गोड तुम्हाला नक्की आवडतील आणि मुलंसुद्धा आवडीने टिफिनला नेतील। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि आपल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील। तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तर इथे बघा मस्तपैकी अशा मऊ लुसलुशीत आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि व्हिडिओ आपला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।